नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिरपूर तालुका पोलिसांनी लाकड्या हनुमान येथील बनावट दारूचा कारखाना केला उद्ध्वस्त। फागणे गावातील रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी तरुणाचे गावातून लक्षवेधी लोटांगण आंदोलन। देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह एक तरुण तालुका पोलिसांच्या जाळ्यात। नगाव येथील स्मशानभूमीची हडप केलेली जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी। आरोग्य सप्ताहानिमित्त क्युमाइन क्लब समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोफत शिवभोजन वाटप। नवरात्र सुरू होण्याआधी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्याची मागणी। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक। आणि आदिवासींच्या खावटी योजनेचा पुन्हा काटेकोरपणे सर्वे होण्यासाठी निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे एका घराच्या मागे झोपडीत सुरू असलेल्या बनावट दारूचा कारखाना शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला असून सुमारे 2,97,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे एका घराच्या मागे झोपडीत सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला असून बनावट दारू बनवण्याचे स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, बूच, टँगो पंच ब्रँड दारूच्या बाटल्या, भरलेले खोके असा सुमारे 2,97,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। परंतु आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की लाकड्या हनुमान येथील धनराज रेशम्या पावरा यांच्या घरामागील झोपडीत बनावट दारू कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मंगळवारी मिळाली होती। त्यानुसार मंगळवारी 5:30 वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्यामुळे धनराज पावरा हा तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला। पोलिसांनी त्याचा पाठलागही केला, मात्र तो हाती लागला नाही। तथापि झोपडीत 200 लिटरचे 9 ड्रममध्ये बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे 2,70,000 रुपये किमतीचे रसायन, 10,000 रुपये किमतीचे बॉटल बूथ सील करणारे मशीन, 14,400 रुपये किमतीचे टँगो पंच आणि दारूचे 6 खोके, 2,000 रुपये किमतीचे टँगो पंच लेबल असलेल्या व पोत्यात भरलेल्या 180 मिलीच्या रिकाम्या बाटल्या व 800 रुपये किमतीचे रिकामे कॅन मिळून सुमारे 2,97,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी धनराज पावरा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक वारे, हेमंत पाटील, सुनील मोरे, संजीव जाधव, पवन गवळी, कुंदन पवार, संतोष देवरे, आरिफ पठाण, श्यामसिंग पावरा, सुनीता पवार, शीतल खैरनार आदींनी केली। दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लाकड्या हनुमान या गावात एक इसम धनराज रेमशा पावरा हा त्याच्या घरी बनावट दारू तयार करण्याचं काम करतोय अशी माहिती ज्यावेळेला आम्हाला मिळाली त्यावेळेला शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक पथक आम्ही तयार केलं होतं। त्याच्यामध्ये PSI वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पाटील आणि पोलीस नाईक संजय जाधव तसंच संतोष देवरे अशांचं एक पथक आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाईत आम्ही ज्यावेळेला रवाना केलं त्यावेळेला धनराज पावरा याच्या घरामध्ये साधारणतः 200 लिटर क्षमता असलेले एकूण 9 कॅनमध्ये साधारणतः 2,70,000 रुपयाचं स्पिरिट जे दारू बनवण्यासाठी उपयोगात येतं असं स्पिरिट आणि त्यासोबत जी काही टँगो कंपनीची बनावट दारू तयार केलेली होती हे दारू चे 6 बॉक्स तसंच दारू बनवण्यासाठीचं साहित्य, बॉटलिंगचं मशीन असं विविध उपकरणं एकूण 3 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही या प्रकरणी जप्त केलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये IPC कलम 328 तसंच दारूबंदी कायदा 65 प्रमाणे आम्ही या इसमाविरुद्ध कारवाई केलेली आहे। कारवाईच्या संबंधाने दाखल गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने केलेली आहे। धुळे तालुक्यातील फागणे गावातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे सरपंच व ग्रामपंचायत लक्ष देत नसल्यामुळे बुधवारी फागणे येथील तरुणाने खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी गावात लोटांगण आंदोलन करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले।
धुळे तालुक्यातील फागणे गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्याची वेळोवेळी मागणी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने बुधवारी फागणे येथील तरुण समाधान धर्मा पाटील याने गावात लोटांगण आंदोलन केले. फागणे गावातील खड्डे पडलेल्या रस्त्यावर रांगोळी काढून पूजा करून श्रीफळ फोडून समाधान पाटील यांनी वाजत गाजत लोटांगणाला सुरुवात केली. यामुळे त्यांनी लक्ष वेधून घेतले होते. लोटांगण थेट ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत करण्यात आले. समाधान पाटील यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना 7 दिवसापूर्वी रस्ते दुरुस्ती करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीने याची दखल न घेतल्यामुळे लोटांगण आंदोलन करण्यात आले. यावेळी गणेश चौधरी, प्रवीण गुजर, अभिजित पाटील, चंद्रकांत देवरे, योगेश देवरे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी समाधान पाटील. आज मी लोटांगण आंदोलन घातलेलं आहे. हे फागणे ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात केलेलं आहे. अनेक दिवसापासून यांच्याच समस्यांवर वारंवार पाठपुरावा करत असताना सुद्धा हे काम करण्याची यांची दानत नाहीये. तर माझं एवढंच म्हणणं आहे सरपंच आणि ग्रामसेवकाला, जर तुमची जर कधी काम करण्याची दानत नसेल ना तर खुर्च्या खाली करा, घरी बसा. थोडाफार लाजा वाटला पाहिजे. माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता एका महिन्यात 2 वेळा आंदोलन करावं लागतं. हे त्याच्यापेक्षा आहे ना, शोकांतिकाचा विषय कुठलाच नाहीये. मी सरपंच आणि ग्रामसेवकांचा जाहीर निषेध करतो. धुळे तालुका पोलिसांनी धुळे ते नवलनगर रस्त्यावर दुचाकीने जाणाऱ्या एका तरुणास शिताफीने पकडून त्याच्याकडून देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे ते नवलनगर रोडवर तालुका पोलिसांनी एका तरुणास बेकायदा देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले असून दुचाकीसह 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गावठी कट्टा देणाऱ्या शिंदखेड्यातील एकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तालुका पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की नवलनगर गावाच्या शिवारात धुळे ते नवलनगर रोडवर गोपाल बाळू पाटील राहणार सातरणे हा विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचा गावठी कट्टा कब्जात बाळगून दुचाकी क्रमांक MH18 AS 1932 ने नवलनगरकडून धुळ्याकडे येत आहे. त्यावरून पथकाने सापळा रचून अत्यंत शिताफीने गोपाल यास पकडले. त्याच्या ताब्यात असलेला 15,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा व 50,000ची दुचाकी असा एकूण 65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक चौकशीत सदरचा गावठी कट्टा राहुल पाटील राहणार शिंदखेडा याने गोपाल पाटील यास दिला असल्याने निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, राजेंद्र मोरे, प्रवीण पाटील, चेतन चव्हाण, प्रकाश भावसार, धीरज सांगळे, राकेश महाले आदींनी केली. दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी PI गांगुर्डे आणि त्यांच्यासोबतचे सर्व कर्मचारी, त्याच्यामध्ये PSI सागर काळे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मोरे, प्रवीण पाटील, चेतन चव्हाण, भावसार, सांगळे, महाले हे सर्वजण ह्यांना एक माहिती मिळाली की नवलनगर तालुका जिल्हा धुळे या गावाच्या शिवारात धुळे ते नवलनगर रोडवर गोपाळ बाळू पाटील राहणार सातरणे तालुका जिल्हा धुळे हा विनापरवाना बेकायदी देशी बनावटीचा गावठी कट्टा त्याच्या ताब्यात आहे आणि तो धुळ्याकडे त्याच्या गाडी मोटरसायकलवर येत आहे. तर आमच्या टीमने प्रसंगाचं गांभीर्य राखून अत्यंत शिताफीने सापळा रचला आणि या इसमास अलगद रीतीने ताब्यात घेतलं. त्याच्याकडे असलेला एक 15,000 किमतीचा हा जो देशी कट्टा आपल्या समोर दिसतो आहे तो ताब्यात घेतला आणि त्याची मोटरसायकल असं टोटल एक 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत झालेला आहे. तर या सर्व इन्सिडेंटच्या दखल घेत आम्ही गोपाळ बालू पाटील आणि राहुल पाटील राहणार शिंदखेडा या 2 आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. ही अत्यंत चांगली कामगिरी धुळे तालुका पोलीस स्टेशननी करून दाखवलेली आहे. यांच्या सातत्याने चांगल्या कामगिऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. धुळे तालुका पोलीस स्टेशन असेल, इतरही सर्व पोलीस स्टेशन आहे. काल शिरपूर शहर पोलीस ठाण्याने देखील एक गांजाची चांगली रेड केलेली आहे. अशा सातत्याने चांगल्या कारवाया आपल्याला बघायला मिळत आहेत आणि विशेषतः गांगुर्डेंचं कौतुक आहे
कारण एखादं अग्निशस्त्र मिळवणं हे अत्यंत अवघड असं काम असतं, परंतु ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि धुळे जिल्ह्यामध्ये मी आल्यापासून जवळपास 10 ते 12 अग्निशस्त्र आम्ही या ठिकाणी धुळे शहर असेल, LCB असेल, धुळे तालुका आहे, देवपूर आहे, या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे गावठी कट्टे आपण पकडलेले आहेत. तर हे धुळे पोलिसांचं, धुळे तालुका पोलीस स्टेशन आणि एकंदरीत धुळे जिल्हा पोलीसचं मला वाटतं एक यश आहे. आणि मी त्याच्यासाठी PI गांगुर्डे, PSI काळे आणि त्यांची सर्व टीम जी आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढे देखील त्यांच्याकडनं अशाच चांगल्या कामगिरी होत राहतील अशी अपेक्षा. धुळे तालुक्यातील नगर येथील स्मशानभूमीची हडप केलेली जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगाव ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील नगाव येथील स्मशानभूमीची 1 हेक्टर 61 आर हडप केलेली जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगाव ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनही करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 16 जानेवारी 1981 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने नगाव येथील गट क्रमांक 379 पैकी 1 हेक्टर 61 आर जमीन शासनाने स्मशानभूमीसाठी केलेली आहे. परंतु सदरच्या जागेवर गावातील नतभ्रष्ट पुढाऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे. सदर जागा मोजमापासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी पोलीस बंदोबस्तात 2 वेळा आले असता सदर जागा ही कुठे आहे हे ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना दाखवता आले नाही. त्यामुळे सदर अधिकारी मोजमाप न करता परत गेले. जागा मोजणीबाबत शासनाची फी भरून देखील सदरचा प्रश्न अद्यापही शासन स्तरावर प्रलंबित आहे. गावातील मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्यामुळे मृत व्यक्तींची विटंबना होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून येत्या 15 दिवसात स्मशानभूमीची जागा उपलब्ध न झाल्यास नगाव येथील व्यक्ती मृत झाल्यास मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणून अंत्यसंस्कार करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महेश पाटील, प्रशांत भदाने, योगेश पाटील, भटू पाटील, जगदीश पाटील, जितेंद्र पाटील, सुरेश पाटील, दीपक पाटील, किशोर पाटील, समाधान पाटील, जगन्नाथ बैसाने, मुकुंदा पाटील आदी उपस्थित होते. मी नगाव गावचा रहिवासी. आमच्या गावात स्मशानभूमीची जागा ही हरवलेली आहे. नगाव गावाने एका कुटुंबाला 5 सरपंच, 3 पंचायत समितीचे सभापती, 2 जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि 20 वर्ष आमदारकी ज्या गावाने दिली त्या गावाची गेल्या 73 वर्षात म्हणजे स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाली, परंतु साधी एक स्मशानभूमी त्या गावासाठी ते करू शकले नाहीत. शासनाने 1981 साली गट क्रमांक 379 पैकी 1 हेक्टर 61 आर जमीन ही शासनाने 1981 साली दिली. परंतु त्यांचं राजकीय मोठं वलय असल्यामुळे माजी आमदार दवा पाटील, मनोहर बदाने यांनी त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. गेल्या 5-6 महिन्यापासून स्मशानभूमी जिथं अंत्यविधी होत होता त्या एका शेतकऱ्याने त्याच्या स्वतःच्या जागेवर अंत्यविधी होत होता. त्याने विरोध केल्यामुळे गावात कोणी जर मृत्युमुखी पडलं तर गावातील गावकऱ्यांना चिंता पडते की आज या मृतदेह कुठे न्यायचा, याचा अंतिम संस्कार कुठे करावा. म्हणून आज आम्ही गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलं की येत्या 15 दिवसात जर आमच्या स्मशानभूमीच्या जागेवर अंत्यविधी झाला नाही तर गावात आता कुठलाही मनुष्य मृत्युमुखी पडला तर त्याचा अंत्यविधी हा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या आवारात करू. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित आरोग्य सप्ताह अंतर्गत बुधवारी सकाळी शहरातील ह्युमन क्लब समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोफत शिवभोजन वाटप करण्यात आले. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत कोरोना योद्ध्यांचा सत्कार, मास्क, सॅनिटायझर वाटप, मोफत शिवभोजन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी शहरातील बाफना शाळेसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करून मार्केट यार्डमध्ये मोफत शिवभोजन वाटप करण्यात आले. शिबिरात अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त असं रक्तदान केले. सुमारे 35 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या दात्यांना समता परिषदेतर्फे प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, संदीप बेडसे, रणजित राजे भोसले, कविता क्षीरसागर, दिलीप देवरे, BN बिरारी, विलास पाटील, महेंद्र शिरसाट, मिलिंद सोनवणे, गणेश चौधरी, राजेश बागुल, बापू महाजन, RK माळी, गोपाल देवरे, विशाल माळी, चेतन माळी आदी उपस्थित होते। आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या दिनांक 15 रोजी वाढदिवस आहे, तर आम्ही 14 या दिवशी वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं। माननीय समीर भाऊंचा 9 ऑक्टोबर आणि भुजबळ साहेबांचा 15 ऑक्टोबर असा हा सप्ताह जो होता तो संबंधित जिल्ह्याभरात आरोग्य सप्ताह म्हणून साजरी केला। मास्कचं वाटप, सॅनिटायझर वाटप, निबंध स्पर्धा, वृक्षारोपणचे कार्यक्रम आणि आज संबंधित जिल्ह्याभरातून आलेले समता पदाधिकारी आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या ओबीसी वर्गासाठी सबंध आयुष्य रक्ताचं पाणी करणाऱ्या भुजबळ साहेबांना आज आम्ही रक्तदान करून ओबीसी बांधव या वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी धुळे शाखेच्या वतीने देत आहोत। या ठिकाणी आज रक्तदान होत असताना आमचे धुळे तालुका, शिरपूर तालुका, शिंदखेडा तालुका, साक्री तालुका, पिंपळनेर तालुका या सर्व तालुक्यातून या ठिकाणी पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा रक्तदान शिबिर जास्तीत जास्त या ठिकाणी आम्ही बॉटल संकलन करण्याचा निश्चय केला। नवरात्र सुरू होण्याआधी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी युवा मल्हार सेना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। नवरात्र सुरू होण्याआधी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी युवा मल्हार सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की हिंदू धर्मियांचे नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण व उत्सव येणार आहेत। नवरात्रोत्सवास लवकरच सुरुवात होणार असून हिंदू भाविकांचे या काळात उपवास सुरू होतात। त्यामुळे पूजा अर्चा करण्यासाठी सर्व भाविक हे मंदिरांमध्ये जात असतात, परंतु कोरोनामुळे सध्या मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची मोठी अडचण होत आहे। त्यामुळे नवरात्र सुरू होण्याआधी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी युवा जिल्हाध्यक्ष अनिल खेमनार, विनोद खेमनार, भारत शिंदे, चंद्रकला मासुळे, नामदेव चोपडे, सतीश उघडे, भालचंद्र धनगर, गणेश सुपनर, डॉक्टर अलका मासुळे, मनीषा थोरात, सुनीता बागले, सुरेखा बदमर, मीना पाटील, भटू वाघमारे, प्रकाश मनोरे, यश पाटील, रोहन खेमनार, प्रकाश खरात, योगेश हटकर आदी उपस्थित होते। आज धनगर समाज युवा मल्हार सेनातर्फे आज या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। निवेदनाचा विषय असा आहे की आज दसरा, दिवाळी या सणाचे तोंडावरून पडलाय। या सणात आमचे हिंदू धर्म बांधवांचे उपास, वासना या ठिकाणी सर्व प्रकारचे जे असतं त्या शासनाला आम्ही सांगू इच्छितो की जे हिंदू धर्माचे जे धार्मिक स्थळ आहे हे लवकरात लवकर शासनाने त्यांना परवानगी द्यावी आणि शासनाने उघडकीस ठेवावी। कारण हिंदू धर्माचे दसरे, दिवाळीपासून जे येणारे सण आहे सर्व हे मंदिरात धावपळ करणारे असतात। बायांचे, महिलांचे, पुरुषांचे उपास असतात। या ठिकाणी कुठं जाण्याची सुविधा नाही। जे ऑनलाईन शासनाने जे स्थळं उघडणे त्याचप्रमाणे शासनाने धार्मिक स्थळांना संपूर्ण महाराष्ट्रावर परवानगी द्यावी, अन्यथा धनगर समाज युवा मल्हार सेना येत्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। येळकोट येळकोट। 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धुळे शहरातील बसस्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मनपाच्या कर्मचाऱ्यांतर्फे दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले। 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने धुळे शहरातील बसस्थानकाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। पूजनानंतर कर्मचाऱ्यांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। 14 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो। अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला। भारत भूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले। तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो। यावेळी मनपा स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे यांच्यासह मनपाचे कर्मचारी उपस्थित होते। आज 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही दुग्धाभिषेक केला। त्यानंतर धुळे महानगरपालिकेमार्फत माल्यार्पण करण्यात आलं। यामध्ये स्वच्छता निरीक्षक शुभम केदार, मुकादम किशोर मोरे, मी स्वतः महेंद्र ठाकरे स्वच्छता निरीक्षक, आमचे मनपाचे सर्व सफाई कर्मचारी होते, आमचे श्रीखंडे भाऊ होते मनपाचे कर्मचारी।
आदिवासींच्या खावटी योजनेच्या चुकीच्या सर्व्हेमुळे वंचित राहिलेल्या आदिवासींचा काटेकोर सर्व्हे होण्यासाठी स्थानिक शिक्षक व ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी आदिवासी विकास संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आदिवासींच्या खावटी योजनेचा चुकीच्या सर्व्हेमुळे वंचित राहिलेल्या आदिवासींचा काटेकोर सर्व्हे होण्यासाठी स्थानिक शिक्षक व ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी आदिवासी विकास संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग मंत्रालय दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी राज्यात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कोळी ढोर, टोकरे कोळी, डोंगर कोळी, महादेव कोळी, मल्हार, भील, पारधी, ठाकूर अशा 47 आदिवासी जमातीच्या कुटुंबियांना खावटी योजना 2020-21 वर्षासाठी सुरू करण्यात आली आहे। खावटी अनुदान योजनेअंतर्गत प्रति कुटुंब 4,000 रुपये मिळणार आहे, परंतु काही जमातींच्या द्वेषभावनेने सर्वे करण्यात आला नाही। धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात कोळी ढोर किंवा टोकरे कोळी आदी आदिवासी कोळी जमातीच्या उपजमातींचा सर्वे केला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार 47 जमाती आदिवासींसाठी पात्र असताना मोजक्या जमातींचा सर्वे करण्यात आला। आदिवासी विभागाकडून आदिवासींवर अन्याय होत आहे, म्हणून पुन्हा सर्वे करण्यासाठी स्थानिक शिक्षकांना व ग्रामसेवकांना आदेश पारित करण्याची मागणी करण्यात आली आहे। सर्वे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी नामदेव येळवे, संजय दावडे, प्राध्यापक मोतीलाल सोनवणे, संदीप तवर, मनोज कोळी, दीपक सोनवणे, महेंद्र निकम, बापू कोळी, योगेश थोरात आदी उपस्थित होते। आता आदिवासी विकास मंत्रालयाकडनं महाराष्ट्र राज्यामध्ये जे अनुसूचित जमातीमध्ये जे लोक समाविष्ट आहेत, ज्यांच्या सूचीमध्ये नावं आहेत, तर आता कोरोनाच्या काळामध्ये त्यांना 4,000 रुपये खावटी देण्यात येत आहे। परंतु आश्रमशाळेला जेव्हा हा सर्वे दिला तर तो सर्रास चुकीचा सर्वे केला गेलेला आहे। काही आदिवासी जमातींना वगळून आणि उर्वरित 3-4 जमातींचा सर्वे करण्यात आलेला आहे, म्हणून त्यांना 4,000 रुपये खावटीच्या माध्यमातून वंचित करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, आदिवासी विकास विभागाने केलेलं आहे। आमच्याकडे व्हिडिओज आहेत, जे सर्वे करणारे येतात ते सांगतात आम्हाला वरून आदेश आहे की तुम्ही आदिवासी टोकरे कोळ्यांची नोंद, ठाकूर समाजाची नोंद, इतर अन्यायग्रस्त जे आदिवासी सूचीमध्ये आहेत त्यांची नोंद आम्हाला करायचं नाही सांगितलेलं आहे। मग हा निधी 464 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो अखेर शासन देणार कोणाला आहे? जर सर्वे चुकीचा झालेला आहे, वालखेडा गावापासून कंचनपूर गावापासून शिंदखेडा तालुका तर पार धुळे जिल्हा तर महाराष्ट्रपर्यंत चुकीचा सर्वे हा झालेला आहे। हा सर्वे रद्द करून नव्याने सर्वे व्हायला पाहिजे आणि ग्रामसेवक गाव पातळीवरती ग्रामसेवककडे हा सर्वे देण्याचे आदेश व्हावे अशी आम्ही विनंती महाराष्ट्र शासनाला करतो। कारण की गेल्या अनेक वर्षापासून हे खावटी मिळत आहे, परंतु 2019 ते 2020च्या कार्यकाळामध्ये जी खावटी आलेली तरी सुद्धा 4-5 जमातींची ही जी काही सर्वे केलेले हा चुकीचा सर्वे आहे। एकूण 47 जमाती जे आदिवासींमध्ये आहेत त्या सर्व जमातींना याचा लाभ मिळायला पाहिजे, गोरगरिबांचं कल्याण व्हायला पाहिजे अशी धारणानुसारून आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन सादर करत आहोत आणि हा सर्वे चुकीचा आहे, याला रद्द करण्यात यावा। नव्याने गाव पातळीवरती ग्रामसेवकांना सर्वे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी आमची महाराष्ट्र शासनाला आणि आदिवासी विकास विभागाला विनंती आहे। पुन्हा पाहुयाच्या ठळक घडामोडी। शिरपूर तालुका पोलिसांनी लाकड्या हनुमान येथील बनावट दारूचा कारखाना केला उद्ध्वस्त। पागणे गावातील रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी तरुणाचे गावातून लक्षवेधी लोटांगण आंदोलन। देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह एक तरुण तालुका पोलिसांच्या जाळ्यात। नगाव येथील स्मशानभूमीची हडप केलेली जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी। आरोग्य सप्ताहानिमित्त क्युमाइन क्लब समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करून मोफत शिवभोजन वाटप। नवरात्र सुरू होण्याआधी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्याची मागणी। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक आणि आदिवासींच्या खावटी योजनेचा पुन्हा काटेकोरपणे सर्वे होण्यासाठी निदर्शने। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।